बसायची व्यवस्थाच मुळे नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत ठेवले. तर माझं म्हणणं स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत जरूर ठेवा, परंतु सगळ्या बाजूला 50% जास्त महापौरांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्थित ठेवलेली नव्हती. त्याच्यामुळे सन्मान नव्हता आणि खुर्च्या सुद्धा कमी करण्यात आलेल्या होत्या. दरवर्षीच्या खुर्च्या असतात त्या मोठ्या प्रमाणात असतात. मला असं वाटतं लोक जास्त आली असतील. प्रत्येक गोष्ट मी प्रशासनाला दोष देणार नाही. त्यांचं असं नेहमीच एक ठराविक उत्तर असतं की आम्हाला वरून सांगतात त्याच्यावर आम्ही करतो. त्यामुळे आता आम्ही विधिमंडळामध्येच हा विषय व्यवस्थित घेऊ. दादांचा मृत्यू नियोजनाचा अभाव इथल्या विभागीय आयुक्तांची मला वाटतं विभागीय आयुक्त, RDC, जिल्हाधिकारी, खरं तर RDCचं हे काम असतं. आम्ही RDCना याची जाणीव करून दिली होती. पण तुम्ही पूर्वी पण पाहिलेले की नेहमीच आमदारांना दुसऱ्या रांगेत. आणि काय तुम्हाला सांगायचं म्हणजे आता उघड बोलते मी, काही मुंबईच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या पत्नी पहिल्या दुसऱ्या रांगेत असतात. त्यांचाही फार मोठा सन्मान आहे, आम्ही मान्य करतो, त्यातल्या अनेक जणी कर्तृत्ववान आहेत. आणि लोकप्रतिनिधी मात्र मागे कोपऱ्यात साधारणपणे मुख्यमंत्री किंवा राज्यपालांची दृष्टी पडणार नाही अशा ठिकाणी त्यांना बसवलेलं असतं. त्यामुळे हा सगळाच प्रोटोकॉलचा विषय हा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि महसूल मंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे. असतं तरी आम्ही ते कार्यक्रम गांभीर्यानेच पार पाडणार. त्याच्यामुळे मला यावरून काहीतरी मी रागवले किंवा माझ्या डोळ्यात अश्रू आलेत वगैरे असं काही नाहीये. फक्त मला याच्यात असं सांगायचं आहे की एकूण व्यवस्था म्हणून काही सुधारणा झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. दादांच्या मृत्यूनंतर अधिकारी पुण्यातले निर्गावलेले आहेत असे सामान्य नागरिक वारंवार तक्रार करतात. धाक राहिलेलं नाही असं देखील सामान्य नागरिक. मग तुम्हाला काय वाईट होऊ द्या नंतर बोला. अधिकाऱ्यांवरती प्रशासनावरती वचक राहिला नाही असं दिसते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांचे सातत्याने पुण्यात कार्यक्रम झाले तर तो वचक राहील असं मला वाटतं. नाही पण दादांची उणीव जाणवते. दादांची उणीव रोजच जाणवते आम्हाला. दादांची उणीव तुम्हालाही जास्त जाणवत असेल. दादा नसल्यामुळे तुम्हाला रोज भेटणारी व्यक्ती राहिली नाही. काही जी व्यवस्था आहे ती पूर्वीपासूनच त्या व्यवस्थेत बदल झाला. नाही मुळात काय माहितीये, काही ज्या यंत्रणा सरकारचं काम करतात त्यांचे केंद्राचे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे ते करतात. पण केंद्राचे प्रोटोकॉल आणि राज्याचे प्रोटोकॉल याच्यामध्ये शेवटी कुठेतरी सुवर्ण मध्य मार्ग काढायचा असतो, तो काढला गेला नाही.